साहेब, सर्वप्रथम आपला स्वागत आहे। आज ओतूर मार्केटमध्ये कांद्याची परिस्थिती काय होती, किती आवक होती, आज काय बाजारभाव निघालेला, थोडं आपल्याला सविस्तर माहिती द्या। प्रथमतः सर्वांना जय शिवराय। खरं तर आज ओतूर मार्केटमध्ये पाठीमागच्या बाजारच्या तुलनेनुसार आज आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। साधारणतः आमच्या हिसाबाने 120 ते 140 गाडीची आवक ओतूर मार्केटमध्ये व्हायला पाहिजे। मागच्या बाजारच्या तुलनेपेक्षा आवक वाढल्यामुळं साधारण 1 ते 1.5 रुपये कांद्यामध्ये थोडी घसरण आपल्याला या ठिकाणी आढळून येईल। ज्या प्रमाणात कांद्याची आवक झाली त्या प्रमाणात गिराईक फार कमी आहे, त्यामुळं आवक वाढल्यामुळे साधारण बाजाराची हे थोडी प्रत कमी झालेली आहे। मार्केटमध्ये क्वालिटीला मागणी आहे, पण पाठीमागे जे 2-3 दिवस पावसाचं वातावरण झालं तर थोडेफार पाऊस पडल्यामुळं जे कांद्याची क्वालिटी डॅमेज झाली ती डॅमेज क्वालिटी जास्त प्रमाणात आज मार्केटमध्ये आहे आणि त्यामुळे बाजारभावाची थोड्या प्रमाणात घसरण झालेली आहे। आज मार्केटमध्ये कांद्याची आवक जरी जास्त प्रमाणात झाली असेल तरी पण साधारण क्वालिटीचे कांदे असेल त्याचे बाजारभाव गोळ्याचे बाजारभाव 130 रुपयापर्यंत निघले आहे। मीडियम कांदे 10 रुपयापासून तर 120 रुपयापर्यंत निघले आणि गोल्टी असेल मोठा गोल्टा असेल तर 8 रुपये 9 रुपये, मीडियम असेल 6 रुपये 7 रुपये आणि बदल्याचं भाग असेल जे बदले कांदे असेल मोठे साईज ते 50 रुपये 60 रुपये आजची अशी परिस्थिती आहे बाजारभावाची। साहेब, सध्या जुन्नर तालुक्यामध्ये पाऊस पण झाला होता, गारपीट पण झाली होती आणि आपले जुन्नर पट्ट्या बेल्टमध्ये कांद्याची लागवड किती झालेली आणि या पावसामुळे आणि गारपीटमुळे काय नुकसान झालेलं आहे का? साहेब, पाहिलं तर जुन्नर तालुका हा कांद्याला अग्रेसर असा मानलेला तालुका आहे, कारण शेतकऱ्यांना पर्यायी पीक म्हणून ऊस आणि कांदाच जुन्नर तालुक्यामध्ये जास्त प्रमाणात चालतो। त्यामुळं 100% कांद्याची लागवड प्रत्येकजण करत असतो। यावर्षी पण 100% कांद्याची लागवड जुन्नर तालुक्यामध्ये पूर्णपणे झालेली आहे। प्रश्न असा आहे की आत्ता जो गारपीट झाली तर जुन्नर तालुक्याला एवढा मोठा त्याचा इफेक्ट बसला नाही, परंतु नाशिक असन MP असन ह्या भागामध्ये या गारपीटीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान केलं आहे आणि त्या अनुषंगाने जुन्नर तालुका हा बऱ्या प्रमाणात वाचलेला आहे। यामध्ये आमच्या शेतकऱ्यांची पुण्य असन किंवा आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आमचा जुन्नर तालुका आहे। या जुन्नर तालुक्याला नेहमीच निसर्गाने आम्हाला वरदान दिलेलं आहे। मग गारपीट असन तुमचं दुष्काळ असन ह्या आम्हाला नेहमीच यामधून निसर्ग आम्हाला वाचवत आला आहे। त्या माध्यमातून ह्यावेळेस पण गारपीट आम्हाला एवढे मोठ्या प्रमाणात झालेलं नाही, त्यामुळं कांद्याचं नुकसान जेवढं म्हणावं एवढं जुन्नर तालुक्यामध्ये झालेलं नाही। साहेब, आज आपण पाहिलं की ओतूर मार्केटमध्ये आज थोडी आवक वाढली होती, आता आवक इथून पुढे वाढत जाणार आहे का? आज म्हणजे गुरुवार असल्यामुळे हे नेहमी सारखी आवक झाली होती आज? साहेब, तसं पाहिलं तर आजचे जे बाजारभाव आहे 10-11 रुपये 10-11-12 रुपये जो बाजारभाव मार्केटमध्ये शेतकऱ्याला मिळतोय, या अनुषंगाने पाहिलं तर शेतकऱ्याचा मॅन्युफॅक्चरिंग रेटच हा आज तेवढा आहे। त्यामुळे 10 रुपये 11 रुपये कांदे विकून शेतकऱ्याला याच्यामध्ये काही सुद्धा शिल्लक राहत नाही। परंतु शेतकरी आज मेटाकुटीला आला आहे, त्यांच्याकडे बाकी जे भांडवल आहे, कुठे तरकारी उभी करायची, कुणाला काही खर्चायला पाहिजे असेल ते खर्चायला शेतकऱ्याकडे पैसेच नाही, त्यामुळं मजबुरी होऊन हा कांदा मार्केटमध्ये शेतकरी विकतोय। इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा एप्रिल असेल मे असेल ह्या दोन्ही महिन्यामध्ये ही जी आवकचा फ्लो आहे तो ह्याच प्रमाणात मार्केटमध्ये राहणार आहे, कारण आता थोडीफार जे बिगर क्वालिटीचे कांदे चाळीमध्ये टाकून उपयोग होत नाही, कारण ते कांदे चाळीमध्ये टाकून परत जून जुलैमध्ये विकण्यापेक्षा शेतकरी असा विचार करतो की ते आत्ताच मार्केटमध्ये विकले पाहिजेत। म्हणून एप्रिल मे मध्ये तर साधारण आवक जुन्नरमध्ये आमच्या ओतूर मार्केटला असेल किंवा आळेफाटा असेल किंवा जुन्नर असेल या तिन्ही मार्केटला आवक चांगल्या प्रमाणात राहील। साहेब, अजून एक विचारायचं आहे की इतर राज्यांमध्ये कांद्याची लागवड कशी झालेली आहे, इतर राज्यांमध्ये कांदे आहे का आणि व्यापारी आणि डिमांड कशी आहे इतर राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या कांद्यासाठी? साहेब, खरं पाहिलं तर गेली 2 ते 3 वर्ष जेवढा महाराष्ट्रामध्ये कांदा पिकतो तेवढाच MP मध्ये पण पिकतोय, त्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्याचं नाही म्हटलं तर थोड्या प्रमाणात मागणी कमी झाली आहे। कारण इथून मागचा विचार जर केला तर महाराष्ट्र एकमेव असं राज्य होतं की बाकी ऑल स्टेटला आपण कांदा पुरवत होतो, पण गेली 10 वर्षाच्या कालावधीपासून बाकी स्टेटमध्ये पण कांदे पिकलायला लागल्यामुळं आणि गेली 2 वर्षापर्यंत MP मध्ये जेवढा महाराष्ट्रामध्ये कांदा पिकतोय त्याच्यापेक्षा डबल MP मध्ये पिकला जातोय कांदा, त्यामुळे जी मागणी महाराष्ट्रामध्ये आहे ती प्रामुख्य घटलेली आहे, त्यामुळे आपल्या कांद्याचं डिमांड थोडं कमी झालं आहे। परंतु आत्ताची जी 2 महिन्याची परिस्थिती आहे MP मध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे, त्यामुळे MP चा जो स्क्रॉप आहे तो त्यांना स्टॉक करून जमणारच नाही, तो विकावाच लागणार आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्राच्या कांद्याला नक्कीच डिमांड राहील, नक्कीच मागणी राहील। शेतकऱ्यांना मी एक सांगेल की आज जरी मार्केटमध्ये बाजारभाव नसले तर ऑगस्ट नंतर ही कांद्याची परिस्थिती नक्कीच सुधारली जाईल
आपण क्वालिटीचे जर कांदे तुमच्याकडे असतील ते क्वालिटी कांदे स्टोरेज करा आणि जे हलक्या प्रतीचे कांदे असेल ते मार्केटमधून आणून विका. साहेब, आता आपण सध्या पाहिलं तर इस्रायल, अमेरिका, इराण यांचं युद्ध चालू आहे. या युद्धामुळे कांद्याचे बाजारभाव, कांद्यावर काय परिणाम झालेला आहे का? साहेब, नक्कीच कांद्याचे बाजारभाव युद्धामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात परिणाम झाले आहे. कारण आपण जर पाहिलं आज आपल्या आखाती देशात जरी युद्ध चालू असलं तर आपल्या भारतामध्ये त्याची सुद्धा टंचाई आपल्याला मोठ्या प्रमाणात जाणून आली आहे. मग त्यामध्ये गॅस असन, डिझेल असन, पेट्रोल असन, या सगळ्या गोष्टीला शेतकरी सामोरं जात आहे. हॉटेल लाईन बंद झाल्यामुळे जो मोठ्या प्रमाणात जो गोळा कांदा असतो, आपण सर्वसामान्य जनता एवढे मोठे कांदे आपण सेल होऊ शकत नाही, पण मोठ्या प्रमाणात हॉटेल लाईनला कांदा सप्लाय होत असतो आणि ते हॉटेल सप्लायला गॅस टंचाईमुळे बंद झाला आणि त्यामुळे मागणीचा जो मोठ्या प्रमाणात जी मागणी होती ती मागणी मोठ्या प्रमाणात घटली. नाहीतर आज जर कधी आखाती देशामध्ये युद्ध चालू नसतं तर आजही मार्केटमध्ये कांदे 10 ते 15 रुपये नक्कीच विकले असते. हॉटेल लाईन चालू झाले असते, हॉटेल लाईन असती, हॉटेलला सेल झाला असता. आखाती युद्धाचा परिणाम नक्कीच आपल्या भारतावरती झाला आहे, महाराष्ट्रावरती झाला आहे आणि परिणाम कांदा शेतकऱ्यावर नक्कीच झाला आहे. साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न आहे जे प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात असतो की सध्या कांद्याची परिस्थिती आता पुढच्या येणाऱ्या काळात कशी राहणार आहे. म्हणजे परिस्थिती, बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे. जर असेल तर ते कोणत्या महिन्यापासून ते वाढायला सुरुवात होणार आहे की या वर्ष पण कांद्याचे बाजारभाव भेटणार नाही? परिस्थिती कशी आहे थोडा आपण साहेब, नक्कीच शेतकऱ्याचं जीवन हे त्यांनी जे 4 महिने केलंय, पेरलंय त्याच्यावरती अवलंबून असतं. प्रत्येक शेतकऱ्याला अपेक्षा असते की आपल्या मालाला बाजारभाव मिळावा, त्याच्यातून आपल्याला उत्पन्न मिळावं, त्याच्यातून आपला घरखर्च प्रपंच चालावा. मी शेतकऱ्यांना एक नक्कीच सांगेन की 2 महिने जरी कांद्याचे बाजार डाऊन राहिले, आता एप्रिल चालू आहे, मे जूनमध्ये कांद्याचे बाजारभाव थोडे डाऊन राहतील, पण आमच्या हिशोबाने ऑगस्टमध्ये कांद्याचे बाजारभाव नक्कीच 18 ते 20 रुपये असतील. शेतकऱ्यांनी घाबरून जायचं कारण नाही. आपली जी क्वालिटी कांदे आहे त्या कांद्याला नक्कीच बाजारभाव भेटणार आहे, पण आपण थोडा धीर धरला पाहिजे. जे चांगल्या क्वालिटीचे कांदे आहेत ते कांदे क्वालिटी आपण चाळीमध्ये ठेवून द्या आणि जे हलक्या प्रतीचे कांदे आहेत ते मार्केटमध्ये विका. भविष्यामध्ये जरी आता आखाती देशामध्ये युद्ध चालू असतं तर युद्धजन्य परिस्थिती जर बंद झाली तर भविष्यामध्ये कांद्याला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. पण शेतकरी वर्गाला माझं आव्हान आहे की आपण घाबरून न जाता, कुठल्या अफवांना बळी न पडता आपण पिकवलेल्या मालाची किंमत आपल्याला नक्कीच मिळणार आहे. आपण तो माल साठवून ऑगस्टमध्ये मार्केटमध्ये काढावा अशी मी शेतकऱ्यांना विनंती करतो. साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण वेळेत वेळ काढून आपल्या चॅनलची मुलाखत दिली त्याच्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद साहेब.